महत्त्वाची बातमी, आज विरोधक विधानसभेत आमदारकीची शपथ घेणार आहे। पहिल्या दिवशी शपथविधीवर बहिष्कार घातल्यानंतर आज आता विरोधक शपथ घेणार आहे। आज विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांचा शपथविधी होणार आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिक माहिती आहे? प्रणित, आपण पाहतोय की 15व्या विधानसभेचा पहिल्या अधिवेशनाचा म्हणजे विशेष अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि कालपासून आपण पाहतोय की हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जे 288 विधानसभा मतदारसंघातून जे नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांचा आमदारकीची ते शपथ घेत आहेत आणि काल दिवसभरामध्ये 173 आमदारांनी शपथ घेतलेली आहे। मात्र विरोधकांनी या शपथविधीच्या कार्यक्रमावरती पूर्णपणे बहिष्कार घातलेला होता। ईव्हीएमचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केलेला होता आणि त्यानंतर विरोधकचे आमदार आहेत, विरोधी पक्षातले ठाकरे गटाचे आमदार असतील किंवा काँग्रेस असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील आमदार असतील त्यांनी सुद्धा शपथ घेण्यास नकार दिलेला होता आणि बहिष्कार घातलेला होता। मात्र आज विरोधी पक्षातील सगळे आमदार सुद्धा शपथ घेणार आहेत। आपण पाहतो की फक्त विरोधी पक्षातील एकूण 4 आमदारांनी काल दिवसभरामध्ये शपथ घेतलेली होती। यामध्ये सपाचे 2 आमदार, त्याचबरोबर माकपचा 1 आमदार आणि शरद पवार या गटाचा 1 आमदार, अशा 4 जणांचा शपथविधी झालेला होता। मात्र उर्वरित आमदारांनी या शपथविधीच्या कार्यक्रमावरती बहिष्कार घातलेला होता। मात्र आज दिवसभरामध्ये विरोधी पक्षातील सगळे आमदार सुद्धा आमदारकीची शपथ घेणार आहेत। त्याचबरोबर दुपारच्या सत्रामध्ये विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी अर्ज दाखल केला जाऊ शकतो। उद्या विधानसभा अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम होणार आहे। मात्र पुन्हा एकदा राहुल नार्वेकर हेच विधानसभा अध्यक्ष होतील अशी देखील चर्चा आहे। त्यांचाच अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे। मात्र आज दिवसभरामध्ये विरोधी पक्षातील आमदारांची शपथविधी जी आहे तो कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। आपण पाहतोय की उद्या विधानसभा अध्यक्षांची निवड झाल्यानंतर राज्यपालांचं अभिभाषण सुद्धा होणार आहे। मात्र कालच्या दिवसभरामध्ये घडामोडी जर पाहिल्यात तर सत्ताधारी पक्षातील म्हणजेच महायुतीतील सगळ्या 173 आमदारांनी शपथ घेतलेली आहे। मात्र विरोधी पक्षातील आमदारांचा शपथविधीचा कार्यक्रम आज होणार आहे। मात्र आज सुद्धा पुन्हा ईव्हीएमचा मुद्दा विरोधी पक्षातील सगळ्या आमदारांकडून उपस्थित केला जातो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राज्यभरातून आपण पाहतोय की 288 विधानसभा मतदारसंघापैकी आपलं लक्ष असणार आहे। कृष्णा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।